मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूरच्या भेटीला. निमित्तही तसं खासच आहे. देवानं काल 1 नंबर केलेला आहे आणि पुढील काही दिवसात 2 हिंद केसरी मैदानं येत आहेत. खरं तर आपण जेव्हा गोठ्यावर आलो होतो तेव्हा आपल्याला लांबूनच नवीन खरेदी 6300 महाराज आणि त्या शेजारी साम्राज्य 6300 दोघंही एक सुंदर अशा पोजमध्ये बसलेले दिसले होते. त्याचा आपण फोटो आणि छोटासा व्हिडिओ पण काढला आहे. पण त्याआधी काल 1 नंबर केलेल्या आपल्या देवाला भेटावं आणि त्याची भेट घ्यावी म्हणून आपण थेट पहिलं त्याच्यापाशी आलो. आणि माझ्यासह अनेक जणांना वेळ लावणारा हा कोहिनूर द्वादशम हिंद केसरी बकासूर आपला देव आणि सगळ्यांना प्रतीक्षेत असणारा हा क्षण, हा नवीन खरेदी 6300 महाराज आणि पलीकडच्या बाजूला साम्राज्य. लांबून आलो ना तेव्हाही त्यांची मोक पोज मला लांबूनच खूप छान वाटली होती. हा महाराज आहे. मी जेव्हा शॉर्ट अपलोड केली होती तेव्हा बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या की हा कोणासारखा दिसतोय. तर ते मलाही 1-2 नंदींसारखा तो दिसतोय, पण तुम्हाला कोणासारखा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा. हा कालचा विजेता साम्राज्य हा नवीन दुस्सा हा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पळ आहे. सध्या आपण स्क्रीनवरती गुलाबी शर्टात ज्यांना पाहताय त्यांचा आज वाढदिवस आहे. साहिल असं त्याचं नाव आहे. जेव्हा एक बाकासूर लहान असताना एक रील व्हायरल झालेली होती बघा, त्यात वैभव मामा, मोहित शेठ आणि साहिल आणि अजून एक जण होते. तेव्हापासून आत्तापर्यंत हे एकत्रच आहेत आणि देवाबरोबरच असतात. अगदी कालच्या मैदानात देखील साम्राज्याबरोबर हे होते आणि अनेक जण, जी बकासूरची पूर्ण टीम आहे ती अनेक जण होती. काल 2 मैदानं असल्यामुळे काही तिकडे होते, काही पुण्यातल्या मैदानात देखील होते. आणि तो साईराज आणि वैभवांचे दाजी सुहास शेट्टापकीर आणि ही बकासूरची ही सगळी टीम. खरं तर मुलाखती आपण अनेकदा घेत असतो, पण त्याच्याबरोबर जी टीम असते त्यांचं कार्य खरं सांगायचं तर खूप मोठं असतं. कारण आपण गटाची 25 सेकंद, सेमीचे 25 सेकंद आणि फायनलचे 25 सेकंद इतकी शर्यत बघत असतो. त्यानंतर आपण रिलॅक्स होत असतो. पण खऱ्या अर्थाने यांची सुरुवात ही पहाटेपासून होते. सकाळी त्याची तयारी करणं असेल, तिथनं पुढं त्यांचा प्रवास असतो, त्यानंतर मैदानातील वेगळं नियोजन असतं आणि पुन्हा घरी यायचा प्रवास. म्हणजे अक्षरशः 4 ते 5 तास त्यांचा जायचा प्रवास, 4 ते 5 तास त्यांचा यायचा प्रवास, 4 ते 5 तास त्यांचा मैदानातील नियोजन किंवा मैदानातील वेळ त्यांचा असतो. एक टीम म्हणून ते कायमच एकत्र असतात आणि तयारी करत असतात. आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचं त्यांना त्यांच्या आयुष्यात फळ देव हीच सदिच्छा. आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचा, उत्कृष्ट पद्धतीचा नंदी बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूरच्या दावणीला आलेला आहे. आणि आगामी काळात तो आपल्या देवाचं नाव नक्कीच पुढं घेऊन जाताना आपल्याला तो दिसेल. खरं सांगायचं तर मी ज्याला जेव्हा पहिल्यांदा पाहिला तर मला प्रामुख्यानं 2 नंदींची झलक याच्यामध्ये दिसली. तुम्हाला हा कोणासारखा वाटतोय हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हा उत्कृष्ट पद्धतीचा नंदी सांभाळला आणि आपल्या देवाच्या दावणीला दिला त्या मालकांचं पण मनापासून धन्यवाद. आणि सर्व बकासूर प्रेमींचं